नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 साठी महत्त्वाचा विषय म्हणजे भूमिती. या विषयावर परीक्षेला 30 प्रश्न विचारले जातात. त्याच उद्देशाने आपण मागील पेपरला विचारलेले महत्त्वाचे गणित या ठिकाणी पाहणार आहोत. सखोल विश्लेषणासह कन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे सुपरफास्ट रिव्हिजन या ठिकाणी होणार आहेत. बघा मित्रांनो, पहिलाच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न काय दिले की एका समभुज त्रिकोणाची उंची 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? आता बघा, या ठिकाणी समभुज त्रिकोण आपल्याला या ठिकाणी आकृती दिसते मित्रांनो, समभुज त्रिकोणाची. मग या समभुज त्रिकोणाची आपल्याला परिमिती विचारलेली आहे. कन्सेप्ट क्लिअर करा मित्रांनो, त्याच्याशिवाय आपल्याला गणित सोडवता येत नाहीत. सुरुवातीला प्रश्न समजून घेऊ. त्रिकोण दिले मित्रांनो समभुज, त्याची उंची दिली 6 वर्गमुळात 3 आणि परिमिती विचारलेली आहे. बघा, सुरुवातीला या ठिकाणी आकृतीमध्ये आपण उंची जी दिलेली आहे ती या ठिकाणी मांडून घेऊ. आता हे तुम्हाला जी आकृती दिसते ही समभुज त्रिकोणाची आकृती आहे. मग याच्यामध्ये उंची दिली म्हणजे या त्रिकोणाची उंची h बरोबर किती दिली मित्रांनो? 6 वर्गमुळात 3. आता विचारली काय? परिमिती. परिमिती म्हणजे हे बाहेरील बाजू, ही बाजू जर आपण काढली तर आपल्याला या ठिकाणी या समभुज त्रिकोणाची काय मिळते? परिमिती मिळते. मग आता बाजू आपण एक बाजू काढणार, तर या तिन्ही बाजूची बेरीज म्हणजे परिमिती होते. मग हे समभुज आहे म्हणजे हे तिन्ही बाजू सारख्या लांबीची आहेत. एवढे कन्सेप्ट तुमची क्लिअर असू द्या मित्रांनो. ओके. मग आता उंचीवरून जर आपल्याला बाजू काढायची असेल तर समभुज त्रिकोणाची उंची काढत असताना लक्षात ठेवा मित्रांनो, काय आहे सूत्र? तर या ठिकाणी आपण लिहून घेऊ, समभुज त्रिकोणाची उंची. समभुज त्रिकोणाची उंची बघा, लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. समभुज त्रिकोणाची उंची वर्गमुळामध्ये 3 भागाकारामध्ये 2 गुणिले बाजू. मित्रांनो, जर आपल्याला बाजू काढायची असेल समभुज त्रिकोणाची आणि उंची दिलेली असेल तर हे सूत्र तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, कारण भूमितीवरचे प्रश्न आपल्याला सूत्राशिवाय सोडवता येतच नाही मित्रांनो. याच्यामध्ये ट्रिक वगैरे काहीही नसते. ठीक आहे, जरी ट्रिक तुम्ही वापरली तरी एका प्रश्नापुरतच तुम्ही वापरू शकता. जर प्रश्न फिरून विचारलं किंवा त्याच्यामध्ये काही बदल केला तर तुमची ती ट्रिक त्या ठिकाणी फेल होते. यासाठी सूत्र महत्त्वाचे आहे, सूत्र लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, या ठिकाणी परत समभुज त्रिकोणाची उंची जर दिलेली असेल आणि तुम्हाला जर बाजू काढायची असेल तर मित्रांनो या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे. मग काय सूत्र आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी वर्गमुळामध्ये 3 भागिले 2 गुणिले बाजू, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग आता बघा, याच्यामध्ये आपल्याला फक्त किमती टाकायचं आहे, बाजू मिळून जाते. मग सुरुवातीला बघा, समभुज त्रिकोणाची उंची किती दिले? 6 वर्गमुळामध्ये 3. मग समभुज त्रिकोणाची उंची या साईडला आहे, मग लिहून टाका 6 वर्गमुळामध्ये 3 बरोबरला बरोबर, हे तर उजव्या साईडचं जशाला तशी राहतील, वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले बाजू. आता बघा, आपल्याला बाजू यावरून काढता येते. मग कशी काढणार? तर हे जे वर्गमुळामध्ये 2 आहे तुम्हाला दिसते, वर्गमुळामध्ये 2, या हे जे तुम्हाला छेदामध्ये 2 दिसते मित्रांनो, छेदामध्ये 2, या छेदामधल्या 2ला इकडे जर डाव्या साईडला पाठवलं तर मित्रांनो ते जाते गुणाकारामध्ये. का गुणाकारामध्ये जाते? तर बरोबरच्या या साईडला जर भागाकारामध्ये असेल तर दुसऱ्या साईडला नेत असताना ते गुणाकारामध्ये जाते मित्रांनो. मग या ठिकाणी काय स्टेप येईल? तर बघा, 2 गुणिले 6 वर्गमुळामध्ये 3 बरोबर, या ठिकाणी काय राहिलं? मग हे 2 तर इकडे आले, मग राहिलं काय? तर वर्गमुळामध्ये 3 गुणिले बाजू. मग इथे लिहून टाकायचं वर्गमुळामध्ये 3 गुणिले बाजू. आता तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी परत आपल्याला बाजू काढायची आहे, म्हणजे जे काढायचं आहे ते एका साईडला ठेवायचं, बाकीचे जेवढे काही अंक आहे ते दुसऱ्या साईडला पाठवायचे. मग या बाजूला जर आपण याच ठिकाणी ठेवलं तर मित्रांनो वर्गमुळात 3 याला घेऊन जाऊ डाव्या साईडला, बरोबर आहे, म्हणजे आपल्याला बाजू मिळते. मग या ठिकाणी वर्गमुळात 3 बघा तुम्हाला गुणाकारामध्ये दिसतोय. कशामध्ये आहे? गुणाकारामध्ये आहे. मग गुणाकारामध्ये आहे, त्याला जर दुसऱ्या साईडला नेलं तर ती जाते मित्रांनो भागाकारामध्ये. बघा कशा पद्धतीने. तर या ठिकाणी आपण हे 2 गुणिले 6 वर्गमुळात 3 याला करणार भागाकारामध्ये, वर्गमुळात 3 बरोबरला बरोबर. बघा, फक्त बाजूच राहिली, जे काढायचं होतं ते शिल्लक आहे. आता काय करायचं? भागाकाराची क्रिया. मग भागाकाराची क्रिया करत असताना बघा, हे वर्गमुळात 3 झाले कॅन्सल. मग राहिलेल्या संख्येचा करायचा गुणाकार. 2 गुणिले 6 एवढे राहिले, 6 गुणिले 2 केले तर 6 2 12 बरोबर बाजू. म्हणजे बाजू किती सेंटीमीटर मिळाली तुम्हाला? बाजू मिळाली मित्रांनो 12 सेंटीमीटर. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, बाजू तुम्हाला मिळाली 12 सेंटीमीटर. या समभुज त्रिकोणाची तिन्ही बाजू
सारख्या लांबीचे असतात, मी सुरुवातीला सांगितले. मग 12, 12, 12 अशी या ठिकाणी परिमिती आपण काढत आहोत, म्हणजे तिन्ही बाजूंची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज. तेव्हा आपल्याला या ठिकाणी काय मिळते, परिमिती. मग परिमिती बरोबर काय करणार, बाजू किती आहे मित्रांनो, 3 गुणिले एक बाजू काढली आपण 12, 3 गुणिले 12 जर केले तर किती येईल, 3 गुणिले 12 केले तर 12 त्रिक 36, 36 सेंटीमीटर या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे. डाऊट सर्व क्लिअर झाले असतील मित्रांनो. शॉर्ट कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं आहे बघा मित्रांनो, आपल्याला समभुज त्रिकोणाची उंचीचं सूत्र माहिती आहे. सरळ काय करायचं मित्रांनो, बघा या ठिकाणी समभुज त्रिकोणाची उंची 6 वर्गमुळामध्ये 3 आणि या ठिकाणी हे आपण जशाला तसे मांडून घेतले, बरोबर. मग आता फास्ट कॅल्क्युलेशन कशी करणार यानुसार, तर बघा हे वर्गमुळात 3, हे वर्गमुळात 3 इकडे भागाकारामध्ये जाऊन कॅन्सल होते. 6 गुणिले 2, 6 दुनी 12 म्हणजे तुम्हाला बाजू मिळाली 12. ओके. मग समभुज त्रिकोणाची 3 बाजू 12 गुणिले 3 12 त्रिक 36. बघा 1 आणि 2 स्टेपमध्ये तुमचं उत्तर या ठिकाणी निघतोय. फक्त महत्त्वाचं काय होतं, मग महत्त्वाचं होतं की समभुज त्रिकोणाची उंची जर आपल्याला दिलेली असेल तर हा सूत्र तुम्हाला वापरायचा आहे. बाजू मिळते, बाजूवरून आता तुम्ही समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकता. ओके. आता तुम्ही समभुज त्रिकोणाची बाजू पण काढू शकता याच्यावरून. ठीक आहे. त्याच्यासाठी हा सूत्र महत्त्वाचा आहे, तुम्ही वहीमध्ये नोट करू शकता. ठीक आहे, महत्त्वाचा होतं, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न थोडेसे आपल्याला या ठिकाणी स्लो वाटत असेल, परंतु महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट जर क्लिअर केलं तर तुम्हाला या प्रश्नामध्ये म्हणजे या आधीच्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारलं असतं तर बाजू काढता आली आपल्याला, मग समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो आपण, बरोबर आहे. म्हणून कन्सेप्ट क्लिअर करून घेणे हे खूप गरजेचं आहे. ओके. आता याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, थोडंसं फास्ट घेऊ मित्रांनो, कारण आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करायचे आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय दिले, एका वर्तुळाचा परिघ 88 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी हा प्रश्न खूप इझी आहे. या ठिकाणी ही माहिती दिलेली, पायची किंमत 22/7 ही एक स्थिरांक संख्या आहे जी वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांच्या गुणोत्तरासाठी वापरली जाते. या ठिकाणी तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवू शकता. आता बघा परिघ दिले, परिघावरून आपल्याला काय काढायचं आहे, क्षेत्रफळ. सोपं आहे मित्रांनो. वर्तुळाचा परिघ दिले 88 सेंटीमीटर आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग सरळ काय करणार आपण, परिघ दिलेला आहे वर्तुळाचा, तर या ठिकाणी वर्तुळाचा परिघ लिहून घेणार, वर्तुळाचा परिघ. मग वर्तुळाचा परिघावरून आपल्याला काढायचं काय मित्रांनो, माइंडमध्ये एवढं लक्षात ठेवा, वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे पाय आरचा वर्ग आणि वर्तुळाचा परिघ म्हणजे 2 पाय आर. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये परिघ दिले आणि आपल्याला क्षेत्रफळ काढायचं म्हणजे आरची किंमत हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग आरची किंमत आपण कशावरून काढू शकतो, परिघावरून काढू शकतो. मग परिघाचं सूत्र काय आहे तर 2 पाय आर आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला किमती टाकायची आहे. बघा परिघ आहे 88, मग वर्तुळाच्या परिघावरती 88 लिहून टाकायचं, बरोबर. 2 गुणिले पायची किंमत बघा इथे दिलेली आहे 22/7, 22/7 गुणिले आर आपल्याला काढायचं आहे. आर जशाला तशी राहतील. आता बघा मित्रांनो या ठिकाणी क्रिया कशी होणार, हे जे भागाकारामध्ये 7 आहे हे इकडे गेल्यावर गुणाकारामध्ये जातील, म्हणजे 7 गुणिले होतील 88. याच्यानंतर भागाकारामध्ये हे बघा जे अंशामध्ये आहे ते इकडे जाऊन भागाकारामध्ये जातील, 2 गुणिले 22 बरोबर आरची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. आता बघा मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, मग आपल्याला भागाकाराची क्रिया करायची आहे. मग सरळ आपण भाग देऊ या ठिकाणी. बघा मित्रांनो भागाकार करत असताना 22 × 22, 22 × 88, बे 1 बे, बे 2 4, 7 गुणिले 2, 7 2 14, म्हणजे आर मिळाली तुम्हाला 14. आर म्हणजे मित्रांनो रेडियस, रेडियसलाच आपण त्रिज्या म्हणतो. मग त्रिज्या किती मिळाली तुम्हाला 14 सेंटीमीटर. आता याच्यावरून तुम्ही वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकता, बरोबर. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय घ्यायचं, पाय आरचा वर्ग. मग या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग लिहून टाकू आपण. पायची किंमत किती घेतली मित्रांनो 22/7 गुणिले आरची किंमत बघा आपण या ठिकाणी काढली किती आहे 14. मग 14चा वर्ग आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 14 2 वेळा लिहून टाकायचं. आता करायचं भागाकाराची क्रिया बघा. 7 × 7, 7 2 14, 14 गुणिले 2 केले 28, 28 गुणिले 22 केले तर मित्रांनो किती येते उत्तर. तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो 616 चौरस सेंटीमीटर. हे महत्त्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. आता हे आपण सूत्रावरतूनच का घेतोय, कारण भूमितीवरील जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला सूत्रावरूनच सोडवावे लागते. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ये मध्ये पाहायला मिळतो मित्रांनो. ठीक आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न काय दिले ते बघूया. सुरुवातीला एका घनाचे घनफळ 1728 घन सेंटीमीटर आहे, तर त्या घनांचे एकूण पृष्ठफळ किती. बघा मित्रांनो घनाचे घनफळ दिले आणि आपल्याला त्याचे एकूण पृष्ठफळ विचारलेलं आहे. बघा सुरुवातीला जे दिलेलं आहे तेच सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं. मग घनाचे घनफळ दिले
बरोबर. घनाचे घनफळ दिले आणि घनाचे एकूण पृष्ठफळ विचारले, मग घनाचे घनफळाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. बरोबर. मग बघा, घनाचे घनफळ बरोबर काय आहे मित्रांनो सूत्र? घनाचे घनफळांचं सूत्र आहे बाजूचा घन. काय आहे तर बाजूचा घन. ओके. मग आपल्याला या ठिकाणी किमती टाकायची आहे. घनाचे घनफळाची किंमत आहे 1728 घेतले. बरोबर. या ठिकाणी बाजूचा घन आपण जशाला तसे या ठिकाणी ए लिहू, चालेल. बाजूच्या जागी ए लिहिलं तरी चालते. मग आता बघा, हे घन कॅन्सल करायचं आहे. बघा मित्रांनो, याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. जर आपल्याला हे घन कॅन्सल करायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला घनमूळ घ्यावा लागतो. ठीक आहे. जर या ठिकाणी वर्ग असता, मग वर्ग कॅन्सल करायचे आहे तर तुम्हाला या ठिकाणी वर्गमूळ घ्यावा लागतो. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी घन कॅन्सल करायचं आहे, म्हणून काय घ्यावं लागेल तर घनमूळ घ्यावं लागेल. म्हणजेच हे 1728 कुठे घनमुळामध्ये जातील. 1728 हे कुठे गेले मित्रांनो? घनमुळामध्ये. म्हणजे या ठिकाणी फक्त ए राहिलं. बरोबर. कारण हे तर कॅन्सल होते. मग 1728 कोणत्या संख्येचा घनमूळ आहे? तर 1728 आहे मित्रांनो 12 या संख्येचा घनमूळ आहे. किती संख्येचा? 12 या संख्येचा घनमूळ आहे. म्हणजे ए ची किंमत तुम्हाला मिळाली किती? 12. ए ची किंमत किती मिळाली मित्रांनो? 12. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बाजू मिळाली, या घनांची बाजू मिळाली 12 सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे ही बघा, ही 12 सेंटीमीटर तुम्हाला बाजू मिळालेली आहे. आता तुम्हाला एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. कशाचं? तर घनांचे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. मग घनाचे एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र बघा, लक्षात ठेवा काय आहे. या ठिकाणी लिहून देतोय. घनाचे एकूण पृष्ठफळ. आता तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की एवढे सारे सूत्र लक्षात कशी ठेवायचे, तर सोपं आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढेच तुम्हाला सूत्र पाठ होतात मित्रांनो. जर तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही, फक्त विचार केला की एवढे सूत्र लक्षात कधी ठेवायचं, तर तुम्हाला पाठ पण होणार नाही. ठीक आहे. त्यासाठी गणिताचा तुम्ही सराव केला असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस केलं तर ते गणितं तुमच्या लक्षात राहतात, त्याची पद्धत लक्षात राहतात. त्याच्यासाठी तुम्हाला सराव करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र लक्षात ठेवा. या घनाला 6 पृष्ठ आहे. बरोबर की नाही? किती पृष्ठ आहे? 6 पृष्ठ आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 6 पृष्ठ आहे म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग. काय आहे सूत्र? 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? किमती टाकायची आहे. बघा, 6 गुणिले बाजू आपण या ठिकाणी ऑलरेडी काढलेली आहे. किती आहे? 12. या 12चा करायचा आहे वर्ग. बरोबर. मग आता या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करू. बघा किती येईल, तर 6 जशाला तसे गुणाकारामध्ये जशालाच तसे 12चा वर्ग किती येईल मित्रांनो? 144. 6 गुणिले 12 144 केले तर किती येईल? 6 गुणिले 144 जर केले तर किती येईल मित्रांनो? 864 चौरस सेंटीमीटर. हे तुमच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. 864 बघू शकता तुम्ही, पर्याय बी मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. घनाचे घनफळ एकदा परत रिकॉल करून घेऊ. घनाचे घनफळ याचं सूत्र आहे बाजूचा घन. घनाचे घनफळ याचं सूत्र आहे बाजूचा घन. तुमच्या इझिली लक्षात राहतील. घनाचे घनफळ आहे बाजूचा घन. घनाचे एकूण पृष्ठफळ आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग. हे दोनच सूत्र लक्षात ठेवा. क्यूबवरती जर प्रश्न विचारले तर जास्तीत जास्त आपल्याला घनफळ आणि पृष्ठफळावरती प्रश्न विचारले जातात. मग हे सूत्र लक्षात ठेवा. घनाचे घनफळ बाजूचा घन. घनाचे एकूण पृष्ठफळ 6 गुणिले बाजूचा वर्ग. ठीक आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिलेला आहे. या ठिकाणी जर एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? सुरुवातीला प्रश्न समजून घेऊ आपण. या ठिकाणी दिलेला काय आहे बघा. एका काटकोन त्रिकोणाच्या, म्हणजे या ठिकाणी काटकोन त्रिकोण कुठे दिसतोय तुम्हाला? बघा, हे काटकोन त्रिकोण आहे. हे काटकोन त्रिकोण. मग या काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर. मग काटकोन करणारी बाजू किती आहे? 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहे. मग काटकोन करणारी बाजू कोणती आहे? तर बघा या ठिकाणी समजा ही आपण 12 सेंटीमीटर घेऊ आणि ही बाजू घेऊ 9 सेंटीमीटर. मग काटकोन करणारी बाजूच आहे ना. हे बघा या ठिकाणी काटकोन करत आहे म्हणजे कोणती बाजू आहे? ही एक बाजू आणि ही बाजू. हे काटकोन करणाऱ्या बाजू आहे. मग या ठिकाणी 12 सेंटीमीटर घेतले, या ठिकाणी 9 सेंटीमीटर घेतले. तर आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय केले, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? म्हणजे हे जे परिवर्तुळ आहे, या त्रिकोणाचा परिवर्तुळ म्हणजे बाहेरून वर्तुळ काढायचं आहे आणि अंतर्वर्तुळ म्हटलं तर या त्रिकोणाच्या आतून काढायचा होता. ठीक आहे. परिवर्तुळ म्हणजे या त्रिकोणाच्या बाहेरून आणि अंतर्वर्तुळ म्हणजेच काय मित्रांनो, तर या त्रिकोणाच्या आतमधून. याला अंतर्वर्तुळ म्हणतात. एवढे कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आपल्याला विचारले त्रिकोणाची परिवर्तुळाची त्रिज्या, म्हणजे हे वर्तुळ आहे
बरोबर. मग या त्रिकोणाची आपल्याला परिवर्तुळाची त्रिज्या म्हणजे ही बाजू काढायची आहे मित्रांनो, आणि दिलेला आहे याच्यामध्ये काटकोन त्रिकोण. मग आता यामध्ये तुम्हाला प्रश्न समजला असेल की बघा, हे काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आलं, या काटकोन त्रिकोणामध्ये जर दोन बाजू दिलेल्या असतील तर तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे कर्ण काढू शकता की नाही. या काटकोन त्रिकोणाचाच विचार करा. मग कर्ण काढलं म्हणजे या वर्तुळाचं तुम्ही काय काढलंय मित्रांनो, व्यास काढले. काय काढले, व्यास. मग व्यास काढल्याच्या नंतर तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या काढता येते, म्हणजे व्यासाची अर्धी वर्तुळाची त्रिज्या, व्यासाची अर्धी वर्तुळाची त्रिज्या. चला, समजलं आता तुम्ही सेकंदात हा प्रश्न सोडवू शकता, बरोबर की नाही. फक्त प्रश्न समजलं म्हणजेच आपण या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढू शकतो की नाही, बरोबर. मग प्रश्नच समजला नाही तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढता येत नाही. ठीक आहे, त्यासाठी प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग आता मित्रांनो, आपण या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेयाचा वापर न करता डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. ते कोणत्या पद्धतीने, त्रिकुटे. मग यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण पायथागोरसची त्रिकुटे कशा पद्धतीने काढता येते, लक्षात कसे ठेवायचे ते सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो मित्रांनो, तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, पायथागोरसचा प्रमेय. मग पायथागोरसच्या प्रमेयाची दोन बाजू आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. सरळ काय करायचं मित्रांनो, या दोन्ही संख्येला कोणत्या समान संख्येने भाग जाते ते बघायचं. 3 ने भाग जाते, 3 चुक 12, 3 त्रिक 9, बरोबर. कितीने भागले, 3 ने. मग या ठिकाणी पायथागोरसचा त्रिकूट काय आहे, 3 4 आणि कर्ण येतोय 5. एक बाजू 3, दुसरी बाजू 4, तर कर्ण येतो 5, म्हणजे 4च्या नंतरचा अंक. मग 5 कर्ण आहे का, तर नाही. का नाही, तर या ठिकाणी आपण 3 ने भागलं होतं, तर या कर्णाला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. या कर्णाला कितीने गुणावं लागेल, 3 ने. मग 5 गुणिले 3 किती येईल, 15. 15 सेंटीमीटर तुम्हाला मिळाले कर्ण. या त्रिकोणाचा कर्ण, काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच वर्तुळाचं काय, व्यास. क्लिअर झालं की नाही. मग काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच वर्तुळाचा व्यास. मग व्यास किती मिळाले मित्रांनो तुम्हाला, व्यास मिळाले हे 15 सेंटीमीटर, बरोबर. मग आता तुम्ही यावरून त्रिज्या काढू शकता की नाही, या परिवर्तुळाची त्रिज्या काढू शकता की नाही, काढू शकता. मग काय, तर 15/2 करायची म्हणजे व्यासाची अर्धी करायची. 15ची अर्धी जर केली तर किती येते, 7.5. आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर, 7.5 सेंटीमीटर. बघा, पर्यायी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न समजलं म्हणजे आपल्याला उत्तर काढता येतो. ठीक आहे, अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह जर तुमचे कन्सेप्ट दररोज क्लिअर करायचे असेल मित्रांनो, तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. डेली बेसिसवरती आपण व्हिडिओज अपलोड करतो, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 बघायचं आपल्याला. दोन समरूप त्रिकोणांच्या बाजूंचे गुणोत्तर 3:4 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती. मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रश्न जर परीक्षेला विचारलं तर एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा. बाजू दिलेला असेल, क्षेत्रफळ विचारलं, म्हणजे बाजूचे गुणोत्तर दिलेलं असेल, क्षेत्रफळ विचारलं तर सरळ त्या गुणोत्तराचा करायचा वर्ग. बघा, मी काय कन्सेप्ट सांगत आहे. बाजूचे गुणोत्तर दिलेलं असेल आणि क्षेत्रफळ विचारलं असेल तर काय करायचं मित्रांनो, वर्ग करायचा. आणि जर क्षेत्रफळ दिलेलं असेल आणि बाजूचे गुणोत्तर जर विचारलं असेल तर मित्रांनो काय करायचं आहे, वर्गमूळ करायचं आहे. एवढे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय करणार मग आपण, तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, बाजूंचे गुणोत्तर दिले, क्षेत्रफळांचे गुणोत्तर विचारले. मग काय करावे लागेल मित्रांनो, 3:4 आपल्याला काय दिलेलं आहे, बाजूंचे गुणोत्तर विचारले आपल्याला, क्षेत्रफळाचे गुणोत्तर, तर काय करायचं आहे, क्षेत्रफळाचे गुणोत्तर तर काय करायचं आहे मित्रांनो, तर या दोन्ही गुणोत्तराचा करायचा आहे वर्ग. 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. बघा, 9/16 पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, महत्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. म्हणजे हे या ठिकाणी वर्ग करायचं आहे. ठीक आहे, आणि जर क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलं असतं आणि बाजूचे गुणोत्तर विचारले असते आपल्याला, बाजूचे गुणोत्तर विचारले असते तर आपण काय केलं असतं, तर यांचा केला असता वर्गमूळ, म्हणजे वर्गमुळामध्ये 9 वर्गमुळामध्ये 16 केलं असतं. ठीक आहे, ही अशी क्रिया करायची आहे. ठीक आहे, बाजूचे गुणोत्तर दिले, वर्ग करा. क्षेत्रफळाचे गुणोत्तर दिले तर वर्गमूळ करायचं. काय करायचं, वर्गमूळ करायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. बघा काय दिले, एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू 12 सेंटीमीटर आणि 18 सेंटीमीटर असून उंची 8 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. बघा, सुरुवातीला समलंब चौकोन कशा पद्धतीने असतो ती या ठिकाणी आकृतीमध्ये बघा मित्रांनो. समलंब चौकोन अशा पद्धतीने असतो. ठीक आहे, मग या समलंब चौकोनामध्ये जी दिलेल्या बाजू आहे त्या बाजूंचं नाव काय आहे ते पण लक्षात असायला पाहिजे, बरोबर की नाही. नेमकं या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय आहे, त्या समलंब चौकोनाच्या समांतर बाजू दिलेल्या आहेत, 12, 18 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर. आता आपल्याला जर समांतर बाजूच माहिती नसेल तर हा प्रश्न सोडवता येतो का मित्रांनो.
सोडवता येत नाही. मग समांतर बाजू कोणत्या आहे तर बघू शकता या ठिकाणी आपण याला नाव देऊन टाकू. बघा याला मी ए नाव दिलं, बी, सी आणि डी. मग याच्यामध्ये समांतर बाजू कोणत्या आहे तर तुम्ही बघू शकता डी सी या बाजूला समांतर ए बी किंवा बाजू ए बी ला समांतर डी सी आहे. या दोन बाजूला आपण समांतर बाजू म्हणतोय मित्रांनो, समांतर बाजू म्हणतोय. ओके, आता हे तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील. त्याच्यानंतर उंची दिलेली आहे. मग उंची कोणती आहे तर या समलंब चौकोनाची ही आहे मित्रांनो उंची. या ठिकाणी काय आहे तर ही आहे उंची. याला हाईट लक्षात ठेवू शकता तुम्ही, ही आहे उंची. त्याच्यानंतर कोणत्या बाजू राहिल्या तर ह्या दोन बाजू राहिल्या समलंब चौकोनाच्या. मग ह्या जो दोन बाजू आहे या बाजूला काय म्हणते तर तिरकस लांबी, तिरकस लांबी किंवा तिरकस उंची पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी समलंब चौकोनाचं काय विचारले, क्षेत्रफळ. मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहीत असायला पाहिजे मग, बरोबर की नाही. मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे ते लक्षात ठेवा. या ठिकाणी सुरुवातीला दिलेल्या बाजू आपण लिहून घेऊ. बघा समांतर बाजू 12 सेंटीमीटर 18 सेंटीमीटर. आता 18 सेंटीमीटर कोणती आणि 12 सेंटीमीटर कोणती हे बाजूवरून लक्षात ठेवायचं आहे. आता ही जी बाजू दिसते तुम्हाला लहान दिसते, मग लहान जो अंक आहे तो या ठिकाणी डी सीचं अंतर असणार आहे. मोठा अंक या ठिकाणी आहे म्हणजे ए बीचं अंतर 18 सेंटीमीटर असेल, बरोबर की नाही. मग या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे डी सी 12 आणि ए बी 18. बघा मित्रांनो आपल्याला समांतर बाजू दिली आणि उंची दिलेली आहे 8 सेंटीमीटर, म्हणजे या ठिकाणी 8 सेंटीमीटर उंची घेतली. समांतर बाजू आणि उंची दिलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. मग बघा या ठिकाणी लिहून घेऊ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे मित्रांनो सूत्र, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज. काय आहे, समांतर बाजूची बेरीज, समांतर बाजूची बेरीज त्याच्यानंतर गुणिले उंची. ठीक आहे, लक्षात ठेवा 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. आता याच्यामध्ये आपण किमती टाकू. बघा हे 1/2 जशाला तसे, आताच गुणाकारामध्ये जशाला तसे लिहू आपण. समांतर बाजूची बेरीज म्हणजे काय, ही बघा हे डी सी आणि ए बी हे समांतर बाजू आहे, यांची करायची बेरीज 18 + 12 यांची बेरीज केली तर किती येते 30, म्हणजे या ठिकाणी आले 30 गुणिले उंची किती आहे 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर इथे लिहून टाकायचं आहे. आता करायचं या ठिकाणी भागाकाराची क्रिया. बघा या दोन्ही भाग देऊ, 2 × 2 बेचूक 8 राहिले काय मित्रांनो 30 गुणिले 4. या दोघांचा करणार गुणाकार, 30 गुणिले 4 केले तर 3 × 12 आणि हे शून्य इथे लिहिले, म्हणजे 120 चौरस सेंटीमीटर हे तुम्हाला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ मिळालेलं आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती आहे तर 120 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा होता मित्रांनो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे तर 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूची बेरीज 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची. ठीक आहे, 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. आता तुम्हाला पाठ पण झाला असेल आणि हे मित्रांनो सूत्र लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. सूत्रावरूनच आपल्याला गणित सोडवता येते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. आता बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी. ठीक आहे, प्रश्न काय बघा, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 14 मीटर आहे आणि त्या बागेच्या कडेने 7 मीटर रुंद रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. हा प्रश्न जर समजला नाही तर आपल्याला सोडवता येत नाही मित्रांनो. मग तुम्हाला सूत्र माहीत असेल तरी सोडवता येत नाही. सुरुवातीला प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. बघा यामध्ये काय दिलेलं आहे, एका वर्तुळाकृती बागेचा व्यास, या वर्तुळाकृती बागेचा व्यास किती दिले 14 मीटर आणि बागेच्या कडेने 7 मीटर रुंदीचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याचे क्षेत्रफळ विचारले. आता प्रश्न नीट समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये बागेचा व्यास जो दिलेला आहे 14 मीटर, म्हणजे या ठिकाणी हे 14 मीटरचा बाग आहे का, मग याला 14 लिहिणार का आपण तर नाही. का नाही ते पण सांगतोय. आता बघा प्रश्नामध्ये नीट वाचायचं आहे. वर्तुळाकृती बागेचा व्यास म्हणजे हे वर्तुळाकृती हे जे आहे हे आहे मित्रांनो बाग, हे आहे बाग आणि याच्या कडेला म्हटले आहे, बरोबर की नाही. याच्या कडेला 7 मीटर रुंद रस्ता आहे. 7 मीटर रुंद हे काय आहे तर हे आहे मित्रांनो या बागेच्या कडेला असलेला रस्ता आहे. हे काय आहे, या बागेच्या कडेला असलेला रस्ता आहे. म्हणून आपण या ठिकाणी हे जे सेंटरला घेतले हे घेतले बाग. ठीक आहे, मग आता यामध्ये आपल्याला किमती ठेवायची आहे. बघा 14 मीटर
व्यास असलेला बगीचा आहे. मग व्यास दिलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी व्यास पाहिजे का त्रिज्या माहीत असणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येतो. मग व्यास आहे 14 मीटर, मग त्रिज्या किती येईल? त्रिज्या किती येईल? तर मित्रांनो व्यासाची अर्धी त्रिज्या असते, 14ची अर्धी 7 सेंटीमीटर त्रिज्या. मग या ठिकाणी तुम्ही त्रिज्या 7 मीटर घेऊ शकता, बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी रस्त्याची लांबी दिलेली आहे, किती रुंद रस्ता आहे ती दिलेला आहे. रस्त्याची रुंदी दिली 7 मीटर, मग या ठिकाणी आपल्याला 7 लिहावं लागेल. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट काय आहे. जर मित्रांनो तुम्हाला रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे असेल, म्हणजे कशाचं क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ जर तुम्हाला काढायचा असेल तर सुरुवातीला काय करावं लागेल, तर मित्रांनो या बगीचेचं, हे बागाचं पहिले क्षेत्रफळ काढायचं. काय काढायचं? या बागाचं क्षेत्रफळ काढायचं. याचं क्षेत्रफळ काढलं की नंतर तुम्हाला या पूर्ण मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. या मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून तुम्हाला या बागेचा क्षेत्रफळ जर तुम्ही वजा केलंय मित्रांनो, तर तुम्हाला फक्त काय मिळतं, तर या रस्त्याचं क्षेत्रफळ मिळतंय. आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील तर तुम्ही सेकंदात हा प्रश्न सोडवू शकता मित्रांनो, बरोबर की नाही. मग आता या ठिकाणी काय करायचं आहे बघा, एक शॉर्टकट टेक्निक आहे, सूत्रच आहे मित्रांनो, पण ती शॉर्ट केलेली आहे आपण. या ठिकाणी बघा रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. काय काढायचं आहे? रस्त्याचे क्षेत्रफळ. मग आपण काय केले की या पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून हे लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा केले. मग याला मित्रांनो आपण कॅपिटल आर हे नाव देणार आणि त्याच्यानंतर हे रस्त्याच्या कडेला स्मॉल आर नाव देणार. ठीक आहे. मग याच्यामध्ये मांडणी कशी करणार बघा, या ठिकाणी पाय आरचा वर्ग हे मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. या मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करणार की नाही आपण, बरोबर. मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा केले. आता याच्यामध्ये बघा हे पाय या ठिकाणी कॉमन आले, त्याला काढले बाहेर. मग राहिलं कंसामध्ये काय, आरचा वर्ग वजा स्मॉल आरचा वर्ग. त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला या ठिकाणी ए चा वर्ग वजा बी चा वर्ग अशा टाईपचं दिसलं तर सरळ मित्रांनो ए अधिक बी आणि ए वजा बी हे कन्सेप्ट वापरायचा आहे. दोघाचा वर्ग करत बसायची गरज नाही. मग या ठिकाणी ए अधिक बी ए वजा बी असं आपल्याला वापरायचं आहे. सुरुवातीला याच्यामध्ये आपण किमती टाकून देऊ. बघा पायची किंमत किती, 22/7. मोठ्या आरची किंमत किती आहे, मोठ्या आरची किंमत किती आहे मित्रांनो, 7 अधिक 7 बरोबर 14. ठीक आहे. मोठ्या आरची किंमत किती असेल, 7 अधिक 7 बरोबर 14. मग या ठिकाणी 14चा वर्ग वजा लहान आरची किंमत किती आहे, 7चा केला वर्ग. आता या ठिकाणी याला सोडवायचं आहे, जे मी तुम्हाला आता कन्सेप्ट सांगितले त्या कन्सेप्टच्या आधाराने सोडवायचं आपल्याला. बघा हे 22/7 जशाला तशी या ठिकाणी गुणाकारामध्ये काय करायचं आहे, एकदा अधिक एकदा वजा बाकी. म्हणजे इथे लिहिणार 14 अधिक 7, त्याच्यानंतर 14 वजा 7. ठीक आहे. एक वेळा अधिक एक वेळा वजा बाकी. आता याला सोडवायचं आहे. बघा या ठिकाणी 22/7 जशाला तशी गुणाकारामध्ये 14 अधिक 7 केले तर किती होते, 21. त्याच्यानंतर गुणाकारामध्ये 14 वजा 7 केले तर 7. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय करणार, तर आपण भागाकाराची क्रिया डायरेक्ट करू शकतो. म्हणजे हे 7 एक 7, हे 7 एक 7 झाले कॅन्सल. राहिलं काय, तर 22 गुणिले 21. आता यांचा करणार गुणाकार, 22 गुणिले 21 जर केले तर किती येईल मित्रांनो गुणाकार, 22 गुणिले 21 केले तर गुणाकार किती येतो मित्रांनो, 462 चौरस सेंटीमीटर. हे बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुम्हाला हे कॅल्क्युलेशन मोठं वाटत असेल, परंतु जेव्हा तुम्ही पेपरला हा प्रश्न सोडवाल मित्रांनो तर तुम्हाला खूप कमी वेळ लागेल, कारण तुमचे कन्सेप्ट क्लिअर राहतात. तुम्ही काही काही स्टेप कॅन्सल करून सुद्धा तुम्ही पुढच्या स्टेपवरती जाऊ शकता. म्हणजे कसे, तर या ठिकाणी जर तुम्ही पोहोचले इथपर्यंत जरी आले तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी येऊन पोहोचतात. ते कसे, तर या ठिकाणी तुम्ही हे 7 आणि हे 7 डायरेक्ट कॅन्सल केले असते. 22 गुणिले किती 21, 22 गुणिले 21 बरोबर हे उत्तर तुम्हाला मिळालं. ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्हाला पद्धत माहीत राहिली तर तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. फक्त आपल्याला हे मोठं वाटते म्हणून आपण काय करतो, स्किप करून टाकतो. हे खूपच लेंदी सांगत आहे किंवा खूपच डिटेलमध्ये या ठिकाणी मोठे मोठे स्टेप घेत आहे, म्हणून आपण काय करतो, व्हिडिओ स्किप करतो. परंतु मित्रांनो जेवढं लेंदी तुम्हाला शिकायला मिळेल, जेवढं डिटेलमध्ये शिकायला मिळेल, मग तुम्हाला ह्यावरती कितीही अवघड प्रश्न विचारू द्या ना, कितीही फिरून विचारू द्या हा प्रश्न, कितीही फिरून विचारू द्या, तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर राहिले तर तुम्ही कोणताही प्रश्न, हे वर्तुळावरती कोणताही प्रश्न सोडवू शकता. जर तुम्हाला वाटलं की नाही खूपच मोठा शिकवत आहे, खूप जास्त स्टेप्स वाढवत आहे, मग कशाला बघायचं, मग हे स्किप केलं. मग जर तुम्हाला प्रश्न विचारलं त्या फिरून तर मग तुम्हाला उत्तर येत नाही, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला समजतही नाही, काय काढायचं आहे तेही कळत नाही, काय दिलेलं आहे तेही समजत नाही. मग आपण तिथे होतो कन्फ्यूज, आपला वेळ पण जातो आणि प्रश्नाचे उत्तर पण आपल्याला काढता येत नाही. मग आपण करतो स्किप.
त्याच्यासाठी मित्रांनो जेवढं डिटेलमध्ये एका प्रश्नावरती जेवढं डिटेलमध्ये आपल्याला शिकायला मिळते ते आपल्यासाठी चांगलं आहे, बरोबर की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की खूपच शॉर्ट ट्रिक घ्या, शॉर्ट टेक्निक घ्या, कमी स्टेप घ्या, त्याच्यामुळे काय होते तुम्हाला या प्रश्नापुरतंच सोपंच वाटते, पण प्रश्न जर फिरून विचारलं मग तिथे होता तुम्ही कन्फ्यूज, मग तुम्हाला स्टेपही कळत नाही, काय विचारलं तेही कळत नाही, दिलेलं काय तेही कळत नाही. त्याच्यासाठी जेवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळते ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे मित्रांनो, ठीक आहे. बघा पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 बघायचं आपल्याला, ठीक आहे. आता मला डिटेलमध्ये सांगायची आवश्यकताही नव्हती, बरोबर आहे की नाही, कारण मला जेवढे प्रश्न घ्यायचे ते प्रश्न मी अर्ध्या तासाच्या आत म्हणजे 20-25 मिनिटात पण घेऊ शकलो असतो, पण क्लास इफेक्टिव्ह झाला पाहिजे, बघणाऱ्याला समजलं पाहिजे, हे माझा उद्देश आहे मित्रांनो. नाहीतर मी तुम्हाला हे शॉर्ट टेक्निकनुसार एका प्रश्नाला एका सेकंदामध्ये पण सोडून देऊ शकलो असतो, पण नाही. त्याच्यामुळे काय होते तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. तुम्हाला प्रश्न जर फिरून विचारलं किंवा त्याच्यामध्ये प्रश्नांची किंमत बदलली, प्रश्नाची पद्धत विचारण्याची बदलली तर तुम्हाला सोडवता येत नाही. मग काय अर्थ आहे, ठीक आहे. कमीच घ्यायचं पण डिटेलमध्ये घ्यायचं, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 बघायचा आपल्याला. बघा काय दिले, एका दंडगोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर दिली आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती. आता बघा मित्रांनो या ठिकाणी एकूण पृष्ठफळ विचारले. आता दंडगोलावरती प्रश्न आला, याचे सूत्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सूत्र तुम्ही व्हिडिओ बघितलं तर सहज तुमच्या लक्षात राहतात मित्रांनो, ठीक आहे. मग याच्यामध्ये दिलेल्या किमती आपण या ठिकाणी मांडून घेऊ. बघा त्रिज्या किती दिले 7 सेंटीमीटर, उंची किती दिले 10 सेंटीमीटर, ते या ठिकाणी लिहून घेऊ आपण. बघा त्रिज्या दिलेली आहे मित्रांनो 7 सेंटीमीटर, मग 7 सेंटीमीटर ही त्रिज्या आहे, बरोबर. उंची किती दिली आहे 10 सेंटीमीटर, ही एच बरोबर उंची दिली 10 सेंटीमीटर. आपल्याला विचारले त्या दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ विचारले. मग दंडगोलाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी लिहून देतोय मी, दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ, दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय आहे तर मित्रांनो 2 पाय r कंसामध्ये r प्लस h, ठीक आहे. आता याच्यामध्ये किमतीच टाकायची आहे, दिलेल्या किमती यामध्ये टाकायचं आहे. 2 गुणिले पायची किंमत सर्वांना माहिती आहे 22/7, त्याच्यानंतर गुणाकारामध्ये r ची किंमत बघा 7 दिलेली आहे, 7 लिहिले, कंसामध्ये r किती आहे 7 अधिक उंची किती आहे 10, तर सरळ कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा हे 7 भागाकारामध्ये इकडे गुणाकारामध्ये झाले कॅन्सल, 2 गुणिले 22 केले, 22 दोन्ही 44, गुणाकाराला गुणाकार, 10 अधिक 7 किती 17, ठीक आहे. 44 गुणिले 17 करायचं, 44 गुणिले 17 किती येते मित्रांनो, 44 गुणिले 17 748, 748 चौरस सेंटीमीटर झालं. आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळाले 748. बघा पर्याय बी मध्ये दिलेला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा बघा काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की एका आयताचा कर्ण 10 सेंटीमीटर असून त्याची एक बाजू 6 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. सोपा प्रश्न आहे. बघा आयताचा आपल्याला काय दिले, कर्ण दिले आणि त्यापैकी एक बाजू दिली मित्रांनो, आणि आपल्याला विचारलं आयताचे क्षेत्रफळ. मग काय करायचं तर सरळ बघा मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या किमती आपण लिहून टाकू. आयताचा कर्ण, मग या ठिकाणी आयताचा कर्ण हे असेल, त्यापैकी एक बाजू ही 6 असेल. आयताचे क्षेत्रफळ विचारले म्हणजेच आपल्याला काय लागते मित्रांनो, आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. काय आहे, लांबी गुणिले रुंदी. मग आपल्याला या ठिकाणी रुंदी दिलेली आहे, लांबी दिलेली आहे का तर नाही. मग लांबी काढायची कशी तर दिलेल्या माहितीवरून आपण लांबी काढू शकतो. ते कशा पद्धतीने तर बघा या ठिकाणी कर्ण दिले, हे कर्ण घेतले, त्याच्यानंतर ही रुंदी घेतली, त्याच्यानंतर ही लांबी आपल्याला काढता येते. मग या ठिकाणी कोणता त्रिकोण झाले मित्रांनो, काटकोन त्रिकोण तयार झाले. कोणता त्रिकोण, काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोण झाला तयार की सरळ आपल्या लक्षात आलं पाहिजे की पायथागोरसचा प्रमेय, पायथागोरसचा प्रमेय. मग पायथागोरसचा प्रमेय काय आहे तर कर्णाचा वर्ग. मग कर्णाचा वर्ग म्हणजे ही मोठी बाजू जी आहे ती आहे कर्ण, त्याच्यानंतर ही आहे पाया आणि त्याच्यानंतर ही आहे उंची, बरोबर. मग कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, बरोबर. मग याच्यामध्ये किमती टाकायचं, सोडवायचं, तुम्हाला डायरेक्ट पाया मिळून जाते. मग पाया मिळालं म्हणजे आयताचे क्षेत्रफळ काढता येते. आयताचे क्षेत्रफळ काय आहे तर या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी झालं, बरोबर की नाही. मग या ठिकाणी आपण याच कन्सेप्टनुसार सोडूया. बघा मित्रांनो आता या ठिकाणी आपण कर्ण घेतले 10 सेंटीमीटर, मग 10 सेंटीमीटर या ठिकाणी घ्यायचा, बरोबर. मग आपल्याला पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करायचा किंवा ही जी आपली टेक्निक आहे त्या टेक्निकनुसार सोडवायचा. मग सुरुवातीला कर्ण दिलेला आहे तर कर्णाचा करा वर्ग, कर्ण दिलेला आहे, कर्णाचा करायचा वर्ग, 10चा वर्ग किती येते मित्रांनो 100, बरोबर. कर्णाच्या वर्गातून दिलेल्या बाजू वजा करायची. जर कर्ण दिलेला नसेल, इतर बाजू दिलेला असेल तर बेरीज करायची,
ठीक आहे. मग कर्णाचा वर्ग 10चा वर्ग केले 100. त्याच्यानंतर दुसरी बाजू दिली 6, 6चा करा वर्ग, 6चा वर्ग किती येईल 36. यांची करायची वजाबाकी. 100 मधून 36 गेले किती राहतात 64. आणि या 64चा काढायचा मित्रांनो वर्गमूळ. 64 कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे 8 या संख्येचा वर्ग आहे 64. 64चा वर्गमूळ 8, 8चा वर्ग किती 64. मग 8 सेंटीमीटर ही तुम्हाला काय मिळाली तर या आयाताची मिळाली मित्रांनो लांबी मिळाली. म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा मिळाला पाया. बरोबर की नाही. मग आता लांबी मिळाली तुम्हाला 8 सेंटीमीटर, रुंदी तुमच्याकडे आहे 6 सेंटीमीटर. मग आयताचे क्षेत्रफळ काय आहे आयताचे क्षेत्रफळ काय आहे तर मित्रांनो आयताचे क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती काढली तुम्ही लांबी काढली 8 सेंटीमीटर गुणिले रुंदी किती आहे 6 सेंटीमीटर. या दोघांचा करायचा गुणाकार 6 गुणिले 8 6 8 48. मग 48 चौरस सेंटीमीटर तुम्हाला आयताचे काय मिळाले क्षेत्रफळ मिळाले. बघा पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झाले. कन्सेप्ट क्लिअर झाले तर तुम्ही प्रश्न सोडवू शकता. कन्सेप्ट क्लिअर झाले नाही तर तुम्हाला कळत पण नाही काय काढायचं, दिलेलं काय आहे त्या दिलेल्यावरून काय आपल्याला काढायचं आहे, सूत्र कोणता वापरायचं आहे हे समजत नाही मित्रांनो. भूमिती आपल्याला वाटते तेवढी सोपी नसते. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा बघा काय दिले. एका शंकूच्या पायाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आणि तिरकस उंची 10 सेंटीमीटर आहे तर त्या शंकूचे घनफळ किती. सोपा प्रश्न आहे बघा. आपण या ठिकाणी काढू शकतो डायरेक्ट पायथागोरसचा प्रमेयाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. बघा काय करायचं आहे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पहिले शंकू दिलेला आहे बघा. या ठिकाणी आकृती दिसते तुम्हाला. पायाची त्रिज्या दिली 6 सेंटीमीटर. मग पायाची त्रिज्या 6 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी या शंकूची त्रिज्या असलेला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. त्याच्यानंतर या शंकूची दिली तिरकस उंची 10 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी हे बघा या शंकूची ही आहे तिरकस उंची किती सेंटीमीटर दिली 10 सेंटीमीटर. आता तुम्हाला विचारले शंकूचे घनफळ काय विचारले शंकूचे घनफळ विचारले. मग शंकूचे घनफळ म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला हे बघा आकृती अशा पद्धतीने दिसते जी दिलेली आहे माहिती किंवा दिलेली जी किमती आहे ती किमती टाकल्याच्या नंतर तुम्हाला हे अशा पद्धतीने एक त्रिकोण झालेला दिसतोय. मग हे त्रिकोण तुम्हाला काटकोन त्रिकोण या ठिकाणी दिसतोय की नाही. मग काटकोन त्रिकोण आला म्हणजे पायथागोरसचा प्रमेय आला. बरोबर. मग हे काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण दिले त्याच्यानंतर पाया दिले. आपल्याला काढायची आहे उंची. काय काढायची आहे उंची. मग कर्ण दिलेला असेल तर कर्णाचा करायचं सुरुवातीला वर्ग. मग 10चा केला वर्ग. 10चा वर्ग किती 100. त्याच्यानंतर दिले पाया 6. 6चा वर्ग किती मित्रांनो 36. या दोघांची काय करायची वजाबाकी. 100 मधून 36 गेले 64 उरतात. त्याच्यानंतर या दोघांचा करायचा आहे त्याच्यानंतर या 64चा काढायचा आपल्याला वर्गमूळ. मग 64चे वर्गमूळ किती मित्रांनो 8. 8 सेंटीमीटर तुम्हाला या शंकूची काय मिळाली उंची मिळाली. काय मिळाली उंची. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर वजाबाकीच का करायची बेरीज का करायची नाही भागाकार का करायचा नाही. तर मित्रांनो तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय माहिती असेल कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजे पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. पायाला जर इकडे घेऊन आलो तर वजाबाकी होती कारण इथे बेरजेचं चिन्ह आहे म्हणून. ठीक आहे. आणि जर आपल्याला या ठिकाणी ही बाजू दिलेली असती आणि कर्ण विचारला असता तर याचा वर्ग दोघांची केली असती बेरीज. आलेल्या बेरजेचा काढला असता वर्गमूळ म्हणजे आपल्याला कर्ण मिळालं असतं. समजलं की नाही. जर बाजू दिलेली असेल त्या बाजूची करायची बेरीज वर्ग करून करायची बेरीज आणि जर कर्ण दिलेला असेल आणि दुसरी बाजू दिलेली असेल तर कर्णाच्या वर्गातून एका बाजूचा वर्ग वजा करायचा. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला या ठिकाणी उंची मिळाली किती 8 सेंटीमीटर. ठीक आहे. मग उंची मिळाली. आता शंकूचे घनफळ आपण काढू शकतो. मग शंकूचे घनफळाचं सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो. शंकूचे घनफळाचं सूत्र काय आहे शंकूचे घनफळाचं सूत्र काय आहे 1/3 गुणिले पाय r स्क्वेअर h. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला किमती टाकायचं आहे आणि सोडवायचं आहे. बघा 1/3 जशाला तशी गुणाकारामध्ये 22/7 पायची किंमत गुणिले r दिलेली आहे किती 6 सेंटीमीटर. 6चा वर्ग डायरेक्ट या ठिकाणी लिहू शकता तुम्ही. 6चा वर्ग 36 गुणिले h किती काढले आताच काढले 8 सेंटीमीटर. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्ही जर याला सोडवलं याला भागाकार गुणाकार कॅल्क्युलेशन केलं सोडवल्याच्या नंतर तुम्हाला फायनल आन्सर मिळतोय मित्रांनो 301.44 घन सेंटीमीटर. हे तुम्हाला या ठिकाणी फायनल आन्सर मिळतोय. या ठिकाणी पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं काय तर शंकूचे घनफळाचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. शंकूचे घनफळ. मग हे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवले तर कितीही फिरून प्रश्न विचारू द्या तुम्ही त्याचं उत्तर डायरेक्ट काढू शकता मित्रांनो. 1/3 गुणिले पाय r स्क्वेअर h. 1/3 गुणिले पाय r स्क्वेअर h शंकूचे घनफळ. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय r स्क्वेअर h. लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक
11 नंबरचा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न काय दिले, एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. सोपा प्रश्न आहे. समभुज त्रिकोण आहे आणि त्याची बाजू दिलेली आहे, त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग मित्रांनो, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण घेतलेला आहे मित्रांनो. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं सूत्र काय आहे लक्षात ठेवा. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं सूत्र काय आहे, तर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा, बाजू दिली 8 सेंटीमीटर, मग वर्गमुळात 3/4 हे जशाला तसे राहतील. बाजू किती आहे 8 गुणिले 8चा या ठिकाणी करावं लागेल वर्ग, बरोबर की नाही. मग आता या ठिकाणी बघा, परत वर्गमुळात 3/4 हे जशाला तसे लिहून घेऊ. 8चा वर्ग किती होते मित्रांनो 64, बरोबर. आता हे 4ने आपल्याला 64ला भाग द्यायचा आहे. 4 × 4 16 × 64. मग राहिला काय मित्रांनो 16 वर्गमुळामध्ये 3. हे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्यायी मध्ये आहे. ठीक आहे, सरळ कॅल्क्युलेशन करता येतोय, फक्त सूत्र लक्षात ठेवायचं आहे. भूमितीवरचे गणित आपल्याला सूत्रानुसारच सोडवता येते. ठीक आहे, याच्यामध्ये टेक्निक वगैरे काही नसते. टेक्निक जर आली आणि कोणी जर तुम्हाला टेक्निक सांगितली तर फक्त त्याच प्रश्नापुरती ती टेक्निक लागू पडते मित्रांनो. ठीक आहे, प्रश्न फिरून विचारलं की तुमची टेक्निक बदलली. ठीक आहे, त्याच्यासाठी हे जे सूत्र आहे, मी जेवढे सूत्र तुम्हाला दिलेले ते सर्व सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. वहीमध्ये 2-3 वेळा लिहून पहा, लक्षात सहज राहू शकतात मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. बघा मित्रांनो काय दिलेला आहे. एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्या अर्धवर्तुळाची परिमिती किती. बघा मित्रांनो, अर्धवर्तुळावरती पण प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा विचारलेले आहे. मित्रांनो, तुम्ही मागील 4-5 सेशन जर बघितले आपल्या व्हिडिओ, आपल्या चॅनलमधले जे भूमितीवरील आपण 4-5 सेशन घेतलेले आहे, त्या भूमितीवरील 4-5 सेशन जरी बघितले तुम्ही तरी खूप आहे. कारण त्याच्यामध्ये आपण भूमितीवरचे सगळे जेवढे काही कन्सेप्ट आहे ते क्लिअर केलेलंच आहे. सोबतच सूत्र पण आपण त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सूत्र इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आता यामध्ये बघा प्रश्नात काय दिलेलं आहे, तर एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आणि अर्धवर्तुळाची परिमिती विचारली. तर मित्रांनो, अर्धवर्तुळाची परिमिती काढण्याचं सूत्र लक्षात ठेवायचं आपल्याला. अर्धवर्तुळाची परिमिती काढण्याचं सूत्र काय आहे, तर मित्रांनो सूत्र आहे πr + 2r. πr + 2r अर्धवर्तुळाची परिमिती काढण्याचं सूत्र आहे. पायची किंमत 22/7 घ्यायची गुणिले त्रिज्या किती दिले 14, इथे लिहा 14 अधिक 2 जशाला तशी गुणिले 14r ची किंमत. ठीक आहे, आता याला सोडवायचं बघा. 7ने 14ला भाग देऊ. 7 × 7 7 × 2 = 14. 22 गुणिले 2 केले 22 × 2 = 44 अधिक 2 गुणिले 14 केले 14 × 2 = 28. आता या दोघांची करायची बेरीज. 44 आणि 28 या दोघांची बेरीज केली तर किती येते मित्रांनो 72 सेंटीमीटर. तुम्हाला या ठिकाणी त्या अर्धवर्तुळाची काय मिळाली परिमिती. बघा पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी सूत्र लक्षात ठेवायचं आहे. अर्धवर्तुळाची परिमितीचा काय आहे, तर πr + 2r. अर्धवर्तुळाची परिमिती πr + 2r लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. तुम्ही यापूर्वीच हा प्रश्न अशा पद्धतीचा प्रश्न बघितलेला आहे. बघा काय दिले, एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर, कर्ण 17 सेंटीमीटर आहे तर त्या आयताची रुंदी किती. ठीक आहे, प्रश्न झालेला आहे असा. ठीक आहे, या प्रश्नाला या व्हिडिओला थोडंसं पॉज करा आणि प्रश्न सोडवून बघा मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढता येतो की नाही ते. फक्त कन्सेप्ट क्लिअर झालेली असायला पाहिजे तुमची. बघा, आयताची लांबी किती दिली 15, कर्ण किती दिले 17 सेंटीमीटर आणि रुंदी विचारली. ठीक आहे, मग आयताची लांबी दिली मित्रांनो 15 सेंटीमीटर, रुंदी आपल्याला विचारलेली आहे, कर्ण आपल्याला 17 सेंटीमीटर दिलेला आहे, बरोबर की नाही. मग कर्ण दिलेला आहे आणि त्यापैकी एक बाजू दिलेली आहे. मग कर्ण किती दिलेला आहे 17, 17चा करायचा वर्ग. 17चा वर्ग किती येतोय 289. ठीक आहे, त्याच्यानंतर एक बाजू दिली 15, 15चा करायचा वर्ग किती येते मित्रांनो 225. आता यांची वजाबाकी करायची. वजाबाकी का करायची, कर्ण दिलेला आहे म्हणून वजाबाकी करायची. जर बाजू दिलेले असते तर बेरीज केलं असतं. मग 9 मधून 5 गेले 4 राहिले, 8 मधून 2 गेले 6 राहिले, 2 + 2 0. याच्यानंतर यांचा करायचा आहे वर्गमूळ. 64चा करायचा आहे वर्गमूळ. 64चा वर्गमूळ किती येते मित्रांनो 8 सेंटीमीटर. हे तुम्हाला या ठिकाणी काय मिळाली, तर रुंदी मिळाली मित्रांनो 8 सेंटीमीटर. ठीक आहे, मग या प्रश्नाला तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाने सोडू शकता का, बिलकुल सोडू शकता. कारण या ठिकाणी काय काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. मग काटकोन त्रिकोण तयार झाले तर कर्ण हे या ठिकाणी आहे, कर्णाचा वर्ग करा. त्याच्यानंतर ही आहे उंची, उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग, बरोबर की नाही. कर्णाचा वर्ग बघा का, परत सांगतोय तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग,
बरोबर की नाही. मग कर्णाचा वर्ग, कर्णाची किंमत या ठिकाणी 17 टाकायचं, त्याचा करायचा वर्ग, पाया दिले 15, या ठिकाणी 15चा वर्ग करायचा अधिक उंची याचा वर्ग. 17चा वर्ग 289, या 15ला इकडे घेऊन या, 15चा वर्ग आहे याला इकडे घेऊन आले की वजा होते, मग वजा 15चा वर्ग किती 225 उरतात. 64 हे वर्ग कॅन्सल करायचं, या ठिकाणी केलं वर्गमूळ. 64 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 8 या संख्येचा वर्ग आहे. बघा 8 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. क्लिअर झालं की नाही. महत्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न आहे. बघा मित्रांनो काय दिले, दोन गोलांच्या घनफळांचे गुणोत्तर 27/64 आहे, तर त्यांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर किती असा प्रश्न केले. असा पण प्रश्न आपण घेतलेला आहे. बघा लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला घनफळांचे गुणोत्तर दिले आणि त्रिज्यांचे गुणोत्तर विचारले. मित्रांनो घनफळ म्हणजे क्यूब, बरोबर की नाही. मग या ठिकाणी लिहून घेऊ आपण घनफळाचे गुणोत्तर किती दिले, 27 प्रमाणामध्ये 64. आणि विचारलं काय आपल्याला मित्रांनो, आपल्याला विचारले त्रिज्यांचे गुणोत्तर, बरोबर. मग त्रिज्यांचे गुणोत्तर कसे करणार, तर सरळ काय करायचं आहे, त्रिज्यांचे गुणोत्तर काढत असताना घनफळ दिले म्हणून या ठिकाणी या दोन्ही संख्येचा तुम्हाला काढायचा आहे घनमूळ, बरोबर की नाही. 27चा घनमूळ किती येतोय मित्रांनो, 3 प्रमाणात जशाला तसे. 64चा घनमूळ किती, 4. हे मिळाले तुम्हाला त्रिज्येचे गुणोत्तर. काय मिळाले, त्रिज्येचे गुणोत्तर. म्हणजे या ठिकाणी कन्सेप्ट काय होतं, घनफळाचे गुणोत्तर जर दिलेलं असेल आणि त्रिज्येचे गुणोत्तर काढायचं असेल तर काय घ्यायचं आहे, घनमूळ घ्यायचं आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला त्रिज्येचे गुणोत्तर दिले असते आणि घनमूळ विचारलं असतं, घनफळाचे गुणोत्तर विचारले असते, तर तुम्हाला घन करावा लागला असता. म्हणजे 3चा घन 27, 4चा घन 64. म्हणजे हे काय मिळेल, घनफळाचे गुणोत्तर मिळतील मित्रांनो. क्लिअर आहे की नाही. वर्ग क्षेत्रफळाचं म्हटलं तर वर्ग करायचं आहे आणि घनफळ म्हटलं तर घन करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, मग 3/4. बघा पर्याय ए मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न होता. याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आहे आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रश्न 15वा बघत आहोत. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आणि त्या चौरसाच्या अंतर्वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न केले. ठीक आहे, पहिले तर प्रश्न समजून घेऊ. चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर दिली, मग चौरस दिला म्हणजे चौरसाच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या आहेत, बरोबर की नाही. मग ही बाजू 10 सेंटीमीटर, ही 10 सेंटीमीटर, ही 10 सेंटीमीटर, ही बाजू पण 10 सेंटीमीटर आहे. आणि विचारलं आपल्याला त्या अंतवर्तुळाचे क्षेत्रफळ. अंतवर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, तर या चौरसाच्या आतमध्ये बघा हे वर्तुळ दिसते, याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. याचं काय काढायचं आहे, याचं काढायचं आपल्याला क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ हे सूत्र आपण या ठिकाणी वापरू शकतो. मग वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र जर वापरायचं असेल तर आपल्याला त्रिज्या माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग त्रिज्या कशी काढणार, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही जर आपण रेष पूर्ण ओढली तर हे वर्तुळाचं काय झालं, व्यास. काय झालं, व्यास. मग या व्यास किती आहे, मग या ठिकाणी व्यास किती असेल, 10 सेंटीमीटर. हे 10 आहे तर ही पण 10 असेल, ही पण बाजू 10च असेल, आहे की नाही. मग वर्तुळाचा व्यास 10 सेंटीमीटर आहे. मग या ठिकाणी व्यास बरोबर किती आहे मित्रांनो, व्यास बरोबर 10 सेंटीमीटर. मग त्रिज्या काढू शकता की नाही. मग त्रिज्या बरोबर काय करणार, तर व्यासाचे अर्धे. त्रिज्या बरोबर व्यासाचे अर्धे म्हणजे 10/2 बरोबर किती येईल, 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर तुम्हाला काय मिळाली, त्रिज्या. काय मिळाली, त्रिज्या. मग आता तुम्ही वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकता की नाही, काढू शकता इझिली, बरोबर की नाही. वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे सूत्र, पाय आरचा वर्ग, बरोबर. मग पायची किंमत किती घेणार, 22/7. पायची किंमत 22/7 गुणिले आर किती आहे तुमच्याकडे, 5. आर किती आहे, 5. मग 5चा करायला लागेल तुम्हाला वर्ग, 5चा वर्ग करावा लागेल. आता या ठिकाणी बघा मांडणी कशी करणार, 22 गुणिले 5चा वर्ग किती, 25/7. मित्रांनो याला जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळते, याला जर सोडवलं मित्रांनो तर तुम्हाला उत्तर मिळते 78.5. 78.5 चौरस सेंटीमीटर तुम्हाला उत्तर मिळते. हे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाची उत्तरं काढता येतात. पर्याय ए मध्ये बघू शकता. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सोबतच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जातं. मित्रांनो आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह दररोज पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, तर भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.